हॅपी दिवाळी सगळ्यांना। हॅपी दिवाळी सर्वांना। खरं तर आज बघून सगळ्यांना आनंद झाला असेल, झाला की नाही? आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते? कोण आहे? दर्शनाताई झिरवा युट्यूब कलाकार आहेत की नाही? तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण त्याचं स्वागत तर केलेलंच आहे, पण त्याच्या अगोदर आपल्या इथं मोठा कार्यक्रम झाला, राऊत सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम। या कार्यक्रमाला आम्ही तर होतोच, पण आपल्या शाळे व्यतिरिक्त शिंदे सर झाले किंवा पराड सर झाले किंवा बोरसा सर झाले, यांनी खरोखर अत्यंत खूप मेहनत घेतली। कारण की एखादा कार्यक्रम करायचा झाला तर त्या घरातील आपण लग्न करतो, लग्नातील घरातील मंडळी ते कार्यक्रम पूर्णत्वात नेत नाही, जर आजूबाजूच्या लोकांनी मदत केली तर ते कार्यक्रम पूर्ण होतो। तसं या केंद्रातील बोरसा सर झाले, पराड सर झाले, शिंदे सर झाले, अजून भोये सर झाले, यांनी अत्यंत मेहनत केली। कारण की एखादा एवढा मोठा कार्यक्रम करत असताना खूप लोकांची आपल्याला गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने आपल्याला मदत केली। म्हणून राऊत सरांना वाटलं की माझं एवढं मोठं कार्य केलं ते मी काय असंच कुणाला सोडणार नाही, माझं एक ते कर्तव्य आहे की मी त्यांना फुलाची पाकळी म्हणून स्वागत त्यांचं करणार त्याचा। म्हणून राऊत सरांनी त्या दोन्ही सरांना बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं। आणि खरंच याच बरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर हा कार्यक्रमाला आपण दर्शनाताई झिरवा युट्यूब कलाकार पालघर यांना आमंत्रित करणार नव्हतो, परंतु येता कधी आपल्या धावपळीच्या जीवनात त्यांना आमंत्रण पत्रिका देऊ शकलो नाही। पण तरी सुद्धा या दिवाळीच्या सणाच्या अगोदर तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी, राऊत सर इथं रिटायरमेंट होत आहेत त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं। आणि खरं तुमच्यासोबत एक नावाजलेली व्यक्ती, युट्यूब कलाकार, आपल्या आदिवासी समाजाची सान, आणि ही सान केवळ पालघर मूर्तीच मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आज त्यांची नावं गाजली जात आहेत। मोठ्या मोठ्या मुंबई सारख्या सिटीमध्ये, महाराष्ट्र गुजरात सारख्या राज्यामध्ये, डीएन सारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण त्यांची गाणी गाजत आहेत। आणि त्याने आपल्या आदिवासी समाजाची बोली, आपल्या समाजाची चालीरीती ह्या पालघरवरून डायरेक्ट आरपार देऊन ठेवलेल्या आहेत। अशा व्यक्तींचा आज आपण सत्कार करण्यासाठी तुम्हाला इथं आमंत्रित केलं। सांगायचं झालं मित्रांनो की शिक्षणानेच आपण पुढे जात नाही। मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपल्याकडे सुंदर अशी कला असते, कोणतीही असो, तुमचं गायन असेल, नृत्य असेल किंवा विविध फोकस स्पर्धा, क्रीडा असेल, एखादं क्षेत्र आपल्या अंगात असं हुरहुर भरलेलं असतं की त्या क्षेत्रातून माणूस कुठे आणि कुठे पोहोचू शकतात। आणि हेच दर्शनाताईने आपल्याला दाखवून दिले आहे की त्यांचं शिक्षण आपल्याला की मलाही फारसं माहिती, तुम्हाला माहिती नसेल, पण त्यांची कला मात्र आपण सर्वांना माहित आहे। आणि ह्याचे जीवन उदाहरण आपल्याच गावात, आपल्याच शाळेच्या परिसरात, आपल्याच शाळेतल्या विद्यार्थीने दर्शना झिरवा ताई आहेत, यांचं एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। दर्शनाताईंना विनंती करेन की आमच्या मुलांना 2 शब्द मार्गदर्शन तुम्ही करा। काय संध्याकाळी ते नाचणार आहे संध्याकाळी असं आहे तुमचा कार्यक्रम आम्ही घेणारच आहोत नाचायसाठी, पण तरी सुद्धा तुम्ही आलात तर 2 शब्द थोडंसं मार्गदर्शन करा। कारण की तुम्ही खूप मोलाचे कार्य केलेलं आहे या समाजासाठी आणि या पूर्ण गावात गावामुळे तुमचंही नाव मोठं झालेलं आहे। ती बोलायची विनंती दिलेली आहे। मी काही जास्त बोलणार नाही। इथे दर्शनाताई इथे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आमचा श्री राऊत सरांनी तो सन्मान केला, सत्कार केला। राऊत सर म्हणजे खरोखर ते आता रिटायर होतील, रिटायर झाल्यानंतर जी काही पोकळी आहे ती काही पोकळी आपल्याला भरून काढता येणार नाही, बरोबर की नाही मित्रांनो? परंतु त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला गांगडे सर आहेत किंवा सर आहेत त्यांना मिळालेलं आहे ते खूप चांगलं मोलाचं आहे। त्यांनी दिलेली शिकवण ही आम्ही कायम या केंद्रामध्ये आम्ही सर राबवत राहू आणि तुमच्या आशीर्वादातून राहतीलच, कारण आपण जवळच आहोत। पानघर काय आपल्यासाठी काही लांब नाही आहे। त्यांना हवं असले तर एखादा समजा दिवस ठरवलं त्यांनी की चला आज आपण शाळेमध्ये जाऊया, तर ते पुन्हा शाळेमध्ये इथे तुम्हाला भेट देण्यासाठी येतील। सर खूप खूप मनपूर्वक तुमचे आभार माझ्याकडून आणि बोरसा सरांकडून। पण त्यानंतर श्री गांगडे सरांनी इथे उल्लेख केलेला आहे की दर्शनाताई झिरवा इथे बसलेले आहेत, त्या फार मोठ्या युट्यूब स्टार कलाकार आहेत। मित्रांनो, आपला जो आदिवासी समाज आहे तो समाज गरीब आहे किंवा खूप समस्या आहे, परंतु त्या समस्या कशा प्रकारे निराकरण करण्यासाठी आपण तर शिक्षक बांधव आहोत, विद्यार्थी बांधव आहोत
किंवा जे यूट्यूब कलाकार आहेत ते देखील चांगले आपली भाषा बोलीभाषा जतन करण्याचं संस्कृती जतन करण्याचं मोठं काम करतात। दर्शनाताई तुमच्या मी पूर्ण टीमला मी आणि बोरसा सर किंवा हे आमचं पूर्ण स्टाफ आम्ही शुभेच्छा देऊ। जो काही तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा फोटो इंस्टाग्रामला यूट्यूबला टाकता खूप छान अशा पद्धतीने टाकता। आपली जी आदिवासींची जी कला आहे संस्कृती आहे ती तुम्ही जपण्याचं काम करता। मी आमच्याकडून सर्व स्टाफकडून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो। धन्यवाद। आज प्रमुख पाहुणे म्हणून दर्शना हिरवाताई बरोबर सरांनी उल्लेख केला की जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी आपल्याला काही ना काहीतरी मनापणाने किंवा मन मोकळेपणाने आपल्याला काहीतरी द्यायचं असतं बरोबर ना। सरांनी उल्लेख केला की तुम्ही सर खूप सपोर्ट केला किंवा खूप मदत केली पण सर ते आमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही आमच्या केंद्राची शान आहे बरोबर ना। आता मी नाव नाही घेत पण तुमची जी काही टीम आहे त्यांना एवढं सांगा की आम्ही गेलो होते एका शाळेत तिथं असं कार्यक्रम होता तिथं असं सांगितलं आम्ही तुमचं किंवा तुमच्या टीमचं हार्दिक किंवा मनाने अभिमान करून तुमचं स्वागत करतो आहे आणि तुमचा धन्यवाद देतो। तसं दिवाळी सुट्टी लागणार आहे आज संध्याकाळ झाली की उद्यापासून तुम्हाला सुट्टी आहे बरोबर ना। मग घरी गेलं की जास्त आई वडिलांकडे हट्ट करायचा नाही फटाक्याचा बरोबर ना। तुम्हाला जो काही अभ्यास दिला जाईल तो अभ्यास करायचा आणि नंतर काय तुम्हाला फटाके किंवा गाणी वाजवायची। महिमाने त्याच्यामध्ये गाण्यामध्ये शूट केलं एवढं शूट केलं तुम्ही आणि तुम्ही घाबरता आता पुढे तुम्हाला म्हणायचं आहे उद्या सारखी एवढा गाण्यावर एकाने डोकी लावायची। हॅपी दिवाळी सगळ्यांना। हॅपी दिवाळी दर्शनाताई हॅपी दिवाळी दर्शनाताई नाव स्टार्ट। थँक्यू तुम्हाला पण हॅपी दिवाळी। चला तर आज मी एकचा उतारा म्हणजे मला जरा काम आहे तर आणायला गेलेली आमच्या शाळेत म्हणजे मी 1ली ते 7वी झालेली माझी। तर सर जुने तर नाही नवीन सर आहेत पण सरांनी माझं एवढं चांगलं स्वागत केलं मला एवढं चांगलं वाटलं आईचं पण खूपच चांगलं वाटलं। गेली थंडांना स्वागत केलं फुलांनी आणि हा साल पण दिला बापरे। जे आम्ही 1ली ते 7वीला होते ते आमचे बाबा इथे अध्यक्ष होते शाळेत तर एवढं प्रेम भेटलं तर खरंच खूप चांगलं वाटते। त्याच्यामुळे मी मला वाटलं मी जाईन आणि एकचा उतारा घेईन आणि लगेच येईन तर बापरे त्यांनी थांबवलं सर्व मुलांना एकत्र केलं हे ते 1 तास झाला मला तिथेच। खूप छान वाटते। थँक्यू सर सर्वांचे खूप आभार आणि सर्वांना माझ्याकडून हॅपी दिवाळी ॲडव्हान्स। आधीच तशी पण आली दिवाळी समज आणि मी पण घरी आलेले आहे बघा आणि मला फार चांगलं वाटत आहे। मी फार खुश आहे माहीत काय मस्त पोरा आवडी जना पोरांच्या हारी मला मस्त वाटत होतं। आखी जण आमचीच समज आमचीच कामातलीच पण तरी पण एक फार भारी वाटला। मी घरी आले आणि आता बाबाला सांगन सगळा तो गेले तर मला